तर काय नाव आपलं आणि काय सांगाल एकूणच रायगड जिल्ह्यात पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, प्रदूषणाची समस्या अतिशय जीवघेणी आणि गंभीर झाली, काय सांगाल? वस्तुस्थिती खरी आहे की आज रायगड जिल्ह्याचा जर विचार केला तर रायगड जिल्ह्यामध्ये अनेक उद्योग येत आहेत आणि वेगवेगळे प्रकल्प येत आहेत आणि येत असताना त्याच्यासोबत प्रदूषणाची एक गंभीर बाब या ठिकाणी सोबत येते आहे. हे आपल्याला प्रकर्षाने या ठिकाणी जाणवतं आहे. तसं पाहिलं तर इंडस्ट्रीमुळे या ठिकाणी हवेतलं प्रदूषण होतं आहे. त्याचबरोबर आज हवेचं प्रदूषणामध्ये वेगवेगळ्या कंपन्या त्याच्यावर कुठली निर्बंध टाकलेले दिसत नाही आहेत. त्याचबरोबर पाण्याचंही प्रदूषण फार मोठ्या प्रमाणात होतं आहे. कंपन्यांचं सांडपाणी हे पिण्याच्या पाण्याच्या ज्या योजना आहेत त्या नद्यांमध्ये सोडलं जातं आहे. अनेक ठिकाणी आपण पाहतो आहे की मासे मृत अवस्थेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाणी अत्यंत अस्वच्छ पाणी हे नागरिकांना प्यावं लागतं आहे. पाण्याचं प्रदूषण झाल्यामुळे या ठिकाणी असलेला जीव जो मासेमारी हा व्यवसाय आहे तोही धोक्यात आलेला या ठिकाणी दिसतो आहे. आणि अशा पद्धतीनं पाण्याचं आहे, हवेचं आहे. त्याचबरोबर या रायगड जिल्ह्यामध्ये अनेक जंगलं आहेत की जे वन खात्याच्या ताब्यात आहेत, परंतु दरवर्षी पाहतो आहे आपण डोंगरांना या ठिकाणी वणवे लागत आहेत आणि वणव्यांमुळे छोटे मोठे जीव या ठिकाणी तर नष्ट होत आहेतच, पण त्याच्यामुळे जे काही गोष्टी प्रदूषण होत आहेत आणि पर्यावरणाचा जो ऱ्हास होतो आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना केलेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहेत. ही वस्तुस्थिती आपल्याला या ठिकाणी दिसून येते आहे. म्हणजे आज जर पाहिलं तर रायगड जिल्हा हा हवेच्या दृष्टिकोनातून प्रदूषण होतं आहे, पाण्यामध्ये प्रदूषण होतं आहे, विविध आता जर रस्त्यांची कामं जी होत आहेत याच्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रदूषणामध्ये धुळा असेल, धुळा उडतो आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सर्वच दृष्टिकोनातून रायगड जिल्हा प्रदूषणाच्या विळख्यात आपल्याला पाहायला मिळतो आहे. अगदी मुंबईचं प्रवेशद्वार असलेलं पनवेलपासून ते अगदी या बाजूला कर्जतच्या टोकापर्यंत, इकडे आमच्या पोलादपूरपर्यंत सगळ्याच ठिकाणी प्रदूषणात या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. भविष्याच्या कालावधीमध्ये जी आज काही तरुण भावी पिढी आहे याच्या आरोग्याची विषयक या ठिकाणी निश्चितपणानं धोका या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळतो आहे. एवढी वस्तुस्थिती मात्र खरी आहे. ह्याच्यावर अत्यंत जालीम अशा पद्धतीनं या ठिकाणी प्रत्येक विभागाचं, मग पाणी पुरवठ्याचा असेल तर जलसंधारण समिती, जलसंधारणी विभागाने केलं पाहिजे, प्रदूषण महामंडळाने या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे. त्याचबरोबर वन खात्यानेसुद्धा या ठिकाणी जे वणवे लागत आहेत त्याच्यामुळे जे प्रदूषण या ठिकाणी होतं या सगळ्यावर उपाययोजना निश्चितपणानं करणं अत्यंत आवश्यक आहे. रायगड जिल्ह्यातील नागरिकांचं आरोग्य निश्चितपणानं यामुळे धोक्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं.